मार्च महिना उजाडताच केज शहरातील पाणी प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. खरं तर दरवर्षी हा प्रश्न असाच गंभीर बनतो. विशेषतः मार्च नंतर केज शहराला पाणी टंचाई जाणवू लागते. सगळ्याच वॉर्ड्समध्ये पाण्याची भीषण टंचाई झाल्याचं चित्र आज निर्माण झालंय. खरं तर केज तालुक्यात धनेगावचं मोठं धरण आहे. दरवर्षी हे धरण पाण्यानं तुडुंब भरतं. विशेष म्हणजे केजचेच लोकप्रतिनिधी जाऊन त्या भरलेल्या धरणाची पूजाही करतात, आनंद व्यक्त करतात, अगदी जल्लोष करतात, फोटो सेशनही होतं. परंतु या धरणाचं पाणी आपल्या केज शहराला किती मिळतं किंवा केजवासियाची तहान दरवर्षी भागत का नाही याचा विचार इथल्या लोकप्रतिनिधींनी कधीच गंभीरतेने केलेला दिसत नाही. याच विषयावर आज आपण आपली मतं मांडणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जशाच्या तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठली काटछाट व्हिडिओमध्ये आपली केली जात नाही. आहे तसा मत मांडलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. म्हणून विनंती आहे की कृपया हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या सगळे व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. केज शहराची पाणी टंचाई हा नवीन प्रश्न नाही. खरं तर केज तालुका निर्माण झाल्यापासून केज शहराला मोठी पाणी पुरवठा योजना नव्हती. मात्र केजवासियांनी मोठा संघर्ष करून 90च्या दशकामध्ये तत्कालीन इथल्या कॅबिनेट मंत्री विमलताई मुंद्रा यांच्या प्रयत्नातून आणि केजवासियांच्या वेगवेगळ्या आंदोलनातून, तीव्र आंदोलनातून मी म्हणेन, हा प्रश्न मार्गी लागला होता आणि केज शहर आणि बारागावची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली होती. नक्कीच त्यांना धन्यवाद देऊ. परंतु त्यानंतर धनेगाव जे की केज तालुक्यातील एक प्रमुख धरण मानलं जातं आणि खूप मोठं धरण आहे, याची क्षमताही भरपूर आहे. मात्र या धरणाचा उपयोग ज्या तालुक्यातील जमिनीवर हे धरण झालंय त्या लोकांना किती होतोय हा खूप मोठा विचाराचा आणि चिंतेचाही विषय आहे. कारण या धरणातलं जवळजवळ 60% पाणी किंवा त्यापेक्षा अधिक हे लातूरला जाते. ठीक आहे, इथं वाद नाहीये. जर पाणी असेल तर उपयोगासाठी दिलंच पाहिजे, परंतु 60% पेक्षा अधिक हे लातूरला जाते. आणि त्याच्यानंतरचा क्रम जर बघितलं तर अंबेजोगाई बऱ्यापैकी या धरणाचा लाभ घेते. मात्र केज जे या धरणाचं खरं हकदार आहे, इथल्या लोकांना हे पाणी का मिळत नाही हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिलाय. त्याची कारणं आहेत, आपण बघूया. याच्यात कुठल्या राजकारण्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये, परंतु त्यांनी जो मोठा विचार करून, दूर विचार करून या पाणी पुरवठा योजनेकडे पाहिलं नाही, त्यामुळं अडचण कायम राहील. ती कशी? तर सध्या जर आपण बघितलं तर केजला धनेगावच्या धरणातून पाणी लिफ्ट घेण्यासाठी एक मोटर कार्यान्वित आहे. आता हे मोटर मोठ्याच लागतात, आपल्याला माहिती, मोठ्या हॉर्स पॉवरच्या मोटर असतात. मात्र आंबेजोगाईकरांनी 2 मोटर लावलेल्या आहेत. ठीक आहे, शहर मोठा आहे त्यामुळे तिकडे पाणी जास्त लागेल. किती मोटर लावल्या याच्यापेक्षा माझा प्रश्न असा आहे, इथं जी मोटर लावली जाते तिला अल्टरनेशन किंवा पर्यायी व्यवस्था पुन्हा नसते. ती एकदा जळाली किंवा तिच्यात काही तांत्रिक बिघाड झाला की पुन्हा आमचा बिघाड महिने चालत राहतो. विशेष म्हणजे या मोटरचं काम करण्यासाठी हैदराबाद, पुणे वगैरे या ठिकाणी पाठवलं जातं. ठीक आहे, दुरुस्ती तर करावी लागेल, परंतु जेव्हा लोक प्रश्न विचारतात पाण्याचा तेव्हा उत्तर दिलं जातं मोटर जळालेली आणि ती हैदराबादला दुरुस्तीसाठी पाठवली वगैरे वगैरे. याच्यापूर्वी तर आपल्याला आश्चर्य वाटेल, जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा केज विकास संघर्ष समितीनं काही आंदोलनं केली होती, तेव्हा मिळालेली उत्तर अशी होती की जो संप आहे केजचा त्याच्यातून मोठ्या टाकीत पाणी न्यायला, मोठ्या टाकीत ती जीप जी असते ना, जीप आपण म्हणतो, पाईपच्या खालचा पाईप जो असतो त्याच्या शेवटी फुटबॉलनं पाणी सोडू नये म्हणून एक जीप लावलेली असते तिथं कातडीची. ती बनवण्यासाठी सुद्धा असाच प्रश्न सांगितला जायचा की ती जीप उपलब्ध नाही आणि इथं होत नाही म्हणायची ती, आणि म्हणून पाणी पुरवठा बंद आहे. अशा प्रकारच्या अनेक कारणानं केजचा पाणी पुरवठा सतत बंद राहिलाय. आता तर जी जुनी पाईपलाईन आहे धनेगाव पासून केज पर्यंत, ही आता खूप जुनी झाली. ती नेहमी वारंवार फुटते आणि एकदा फुटली की ती 8-10 दिवस तिला दुरुस्त करायला लागतं. या नावाखाली मी प्रशासनाला
किंवा सबबी सापडतात की पाईपलाईन फुटली म्हणून पाणी नाही. लोकांना गप्प बसावं लागतं. पहिलं धारुरी इकडंच होतं, धारुरी याच पाईपलाईनवर होतं केजून जाणाऱ्या, परंतु धारूरकरांनी आता स्वतंत्र व्यवस्था स्वतःसाठी करून घेतलेली आहे. त्यामुळं आता फुटलेली पाईपलाईन जर व्यवस्थित करायची असेल तर केजवाल्यांनाच करायची आहे. धारूरवाले आता याच्यात लक्ष देत नाहीत, कारण त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था त्यांनी आपली करून घेतलेली आहे. त्यामुळे धारूरला आता धनेगावच्या धरणाकडून फारसं उपलब्ध त्याच्यावर अवलंबून राहावं लागत नाही. आता होतंय काय नेमकं बघा. एवढं पाणी असून केजला जर केज नाही अशाच प्रकारच्या अंबेजोगाईने तुम्हाला सांगितलं 2 मोटर त्यांच्या सतत चालू असतात पाणी उचलायला. तिथून धनेगावच्या धरणातून 2 मोठ्या मोटर पाणी उचलतात म्हणजे आणि अंबेजोगाईकडे पाठवतात. तर केजसाठी फक्त एकच मोटर आहे आणि ती एक ही बिघडली की संपलं. अंबेजोगाई काय केलेलं आहे, 2 मोटर त्यांच्या चालू आहेत आणि एक त्यांची स्टँड बाय नेहमी तयार असते, ते तयार ठेवतात. म्हणजे एकूण 3 मोटर त्यांच्या तयार आहेत, आपली एकच आहे. त्यामुळं एक बिघडली की आपण वाट बघत बसतो ती दुरुस्तीची. मला सांगा, केज नगर पंचायत जी कोट्यावधीची इथं या ठिकाणी उलाढाल करते, त्यांना एवढं का सुचलं नसेल आतापर्यंतच्या एकाही बॉडीला की ठीक आहे आपली एखादी पर्यायी मोटर जरा, कारण अत्यावश्यक आहे, पाणी हे जीवन आहे, तर त्या पाणी धरणातून उचलून केजला आणण्यासाठी आपल्याला आणखी एखादी मोटर खरं तर खरेदी करायला हवी होती. ती केलीच नाही. असू द्या किंमत किती, कुणी आता म्हणेल ते असं आहे, तर मी म्हणतो तुमच्या दुरुस्तीलाच आतापर्यंत तरी 4-5 मोटरचा खर्च झाला असेल आणि त्याच सबबीकाली सगळं पाणीही बंद लोकांचं आणि सगळंच. खरं तर केजचं प्रशासन, नगरपंचायत प्रशासन फार खरं तर मी म्हणेन नशीबवान आहे त्यांच्या ह्याच्यात म्हणायचं तर. कारण इथला पाणी पुरवठा सध्या थकून लोकांनी बोर घ्यायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावर 80% केज हे बोरच्या पाण्यावर चालत आहे. 80%. त्यामुळे याला पाणी पुरवठा करायचा नाही, खरं तर 20% लोकांनाच पाणी पुरवठा करायचा आहे. तो सुद्धा सुरळीत होऊ शकत नाही यांच्याच्यानं. लक्षात घ्या. आता फक्त या 2 महिन्यासाठी मात्र काय होणार आहे, 2 ते 2.5-3 महिन्यासाठी आपण म्हणू आता सगळ्यांनाच पाणी लागणार आहे, कारण बोर सगळे आटू लागलेले आहेत. सगळे आपण बघितलं असेल कदाचित योगायोगानं मी हा व्हिडिओ बनवत असतानाच आपल्या केज पंचायतचे CEO अजित ढोपे साहेबांचाही कॉल आला होता. योगायोगानं मी त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी काही उत्तरं दिलीत. ते म्हणजे आपल्याला म्हटल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की नवीन पंप घेण्यासाठी 50 लाख रुपयापर्यंतचा खर्च येतो. ते सध्या एक जुना पंप आहे त्यालाच काही रिपेअरिंग करून 15 लाखापर्यंत दुरुस्त ते होईल अशी शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं तो लवकर सुरू झाला तर केज शहराला 2 पंपाच्या साह्यानं पाणी आपण घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत जो मागच्या काही दिवसापासून पंप किंवा पाणी पुरवठा बंद आहे त्याचं कारण तिथला ट्रान्सफॉर्मर हा जळाल्याचं त्यांनी कारण आत्ता सांगितलं आणि तोही आज दुरुस्त केला. आणि आज म्हणजे आज 18 मार्च रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा धनेगावहून केजकडं सुरळीत होईल आणि उद्या परवापासून पाणी केजला मिळेल. योगायोगानं उद्या पाडवा आहे, गुढीपाडवा आहे, परवा दिवशी रमजान आहे. म्हणजे हे आमचे महत्त्वाचे सण आहेत. आणि गेल्या वर्षीही स्वतः शिवसाहेबांनी कबुली दिली की गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे सणांच्या काळातच हा व्यत्यय आला होता, हे नक्की आहे. तर एकूणच त्यांचं म्हणणं आहे की पाणी पुरवठा एक 2-3 दिवसामध्ये सुरळीत होईल. त्यांना हेही विचारलं की सतत आता किमान 4-5 दिवसाला 8 दिवसाला होईल का, कारण काल जेव्हा आम्ही नगराध्यक्षा महोदया आणि हरुणभाई इनामदार यांच्याशी बोललो होतो तेव्हा त्यांनी ग्वाही दिली होती की 2 दिवसात पाणी पुरवठा आम्ही सुरू करू आणि 7 दिवसाला त्यांचं म्हणणं आहे 7 दिवसाला आम्ही केज शहराला नक्की पाणी पुरवठा करू असं त्यांचं मत होतं. नक्कीच कदाचित त्यांचा प्रयत्न तो चालू राहील. मात्र या ठिकाणी एवढं मात्र खरं की उन्हाळ्यात लोकांना पाणी पुरवठा सुरळीत होणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीवर चर्चा करत होतो तो विषय मी पुढे नेतो की आता 2 महिन्यासाठी पाणी पुरवठा नगरपंचायतनं खरं तर 2-3 महिने सगळ्या केजला त्यांना करणं गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत ते बोरवर सगळे लोक पाणी तहान भागवत होती. काही लोक शेजारच्याकडूनही ज्यांच्याकडे बोर नाहीत ते आपलं पाणी घेऊन हा गरज भागवत होते. पण आता मात्र पूर्णपणे लोकांना पाण्याची खूप गरज आहे. नगराध्यक्षा सीताताई बनसोड आणि हरुणभाई इनामदार यांनी आणखी एक
एक सूचना केली होती, मीही त्याचं स्वागत करतो की केज शहरातील नागरिकांनीही जेव्हा बोर सुरू राहतात तेव्हा त्याची निगा घेणं, काळजी करणं गरजेचं आहे. पाणी उन्हाळ्याच्या काळामध्ये निश्चित शेवटी मर्यादाच आहेत. तुम्ही किती वापरता, हां आता कमी तर पिण्यासाठी वापरता येणार नाही, परंतु सांडपाणी किंवा इतर याच्यासाठी किंवा तसंच नळं सोडून देणं वगैरे वगैरे या कामी मात्र सगळ्यांनी दक्ष राहावं लागेल. कारण केज शहरात जसं आपण भांडतो प्रशासनाला तसं आपला जो कर्तव्य आहे ते सुद्धा काही प्रमाणात किमान पाणी वाया जाणार नाही किंवा सांडून कोणी लोक जास्त वाया घालवणार नाहीत याची मात्र नक्की काळजी घ्यावी लागेल. मी आपल्याला हे सांगत होतो की पाणी पुरवठा ठीक आहे, प्रशासनानं ग्वाही दिलेली आहे. कारण काल आम्ही केज नगर पंचायतला निवेदन देण्याच्या तयारीत होतो, पण नगराध्यक्षा आणि हरुणबाई इनामदार यांनी सांगितल्यानंतर आम्ही तो विचार बदलला. कारण कुठलंही निवेदन केवळ द्यायचं म्हणून किंवा शो म्हणून नसावं, ते खरी तक्रार असेल तरच. परंतु त्यांनी काल केज पोलीसमधल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितलं की हा पाणी पुरवठा आम्ही सुरुवात करतोय. जेव्हा त्याने आश्वासन दिलंय तेव्हा आम्ही त्यांची वाट बघू. मात्र जर वेळेवर नाही झालं, कारण उद्या मी सांगितलं उद्या परवा महत्त्वाचे सण समाज बांधवांचे आहेत सगळ्याच, तेव्हा अशा वेळी पाण्याची खूप गरज आहे आणि पाणी सगळीकडे गरज आहे. आणि एक तर पहिली गोष्ट मागेही मी म्हटलं होतं, केज शहरात काही भागात तर पाणी पुरवठा नाहीच हे आपण मान्य करूया. आणि नगरपंचायत प्रशासन धार रोड कसलाच पाणी पुरवठा नाही आहे. बघा महत्त्वाचा एरिया आहे, शिक्षक कॉलनी महत्त्वाचा एरिया, पाणी पुरवठा अजिबात नाही. असे काही एरिया आहेत, भाग आहेत जिथं क्रांतीनगरला आत्ता झालाय, तिथल्या नगर सेवकाचं आपण कौतुक करूया क्रांतीनगर. कारण इतक्या दिवसानंतर क्रांतीनगरच्या नागरिकांना आता कुठं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळं निश्चित विचार करा जरा. हा पाणी ज्या मूलभूत गरज आहे, कुठलंही स्थानिक स्वराज्य प्रशासन नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, यांची कामं आहेत की नागरिकांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी त्यांनी द्याव्यात आणि बाकी विकास त्यांच्या क्षमतेनुसार करावा. पण आज हे खूप गरजेचं आहे. आमचं म्हणणं आहे की आता किमान दोन मोटर किमान, त्या जुन्या वगैरे नका करू. नगरपंचायतला आमची विनंती, जुन्या मोटर केल्या की पुन्हा तेच कारण सांगायला की जुनी होती म्हणून जळाली. जरा होऊ द्या खर्च. 50 लाख केजच्या मानानं काही नाही आहेत. जर केजची तहान भागत असेल तर 50 लाख एवढ्याले आता कोट्यावधीचे भ्रष्टाचार झाले वेगवेगळ्या याच्यात. तर प्रशासनानं मला वाटतंय 50 लाखाकडे बघू नये, जे सगळ्या केजचं पाणी पुरवठा करणार आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, या 2 दिवसात केज नगरपंचायतनं प्रामाणिकपणे आपला पाणी पुरवठा सुरू करावा. नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि एकदा पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तो कायम राहील. कारण उन्हाळ्यामध्ये आहेच किती, मी सांगितलं मार्च अर्धा निघून गेलेला आहे. एप्रिल आणि मे सुद्धा अर्ध्या मेच्या नंतर अवकाळी पाऊस आला तर लोकांना गरज पडत नाही. 1.5 ते 2 महिना फक्त केज नगरपंचायतनं केजच्या लोकांची काळजी घ्यायची आहे आणि ते घेतील अशी अपेक्षा धरूया. कारण मी पुन्हा एकदा सांगतो, केजचा पाणी पुरवठा नेहमीच विस्कळीत राहिलेला आहे गेली अनेक वर्ष. इथं कुणीही ही गोष्ट जी सत्य आहे, जी घडलेली आहे, जी लोकांनी अनुभवलेली आहे, त्याच्याबद्दल तर्कवितर्क करण्याची गरज नाही आहे. हा जो प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल या गोष्टीचाच फक्त इथल्या लोकप्रतिनिधींनी विचार करावा अशी आमची इच्छा आहे आणि ते करतील आणि केजवाशांना सुरळीत पाणी पुरवठा करून देतील अशी अपेक्षा बाळगूया. धन्यवाद.